जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही. चंद्रपुरात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम. महिलांना तक्रारींसाठी मुंबईला जावं लागू नये या उद्देशानं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रपुरात जनसुनावणी घेत हुंडाबळी आणि बालविवाह विरोधात सजग राहण्याचं आवाहन केले. चंद्रपूरमध्ये रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत तक्रारींचं निवारण. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. कार्यवाहीकरिता 5 पॅनलचं गठन करण्यात आले होते. आजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक कौटुंबिक समस्यांच्या 79 तक्रारी, सामाजिक समस्यांच्या 5, मालमत्ता आर्थिक फसवणुकीच्या 6, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळाबाबत 1 तक्रार व इतर 4 अशा एकूण 95 तक्रारीवर कार्यवाही झाली. नियोजन भवन इथं पार पडलेल्या या जनसुनावणीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, भागवत तांबे, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते. उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना चाकणकर म्हणाल्या, महिलांच्या तक्रारी जागेच्या जागेवर सुटावेत, त्यांना न्याय मिळावा या उद्देशानं महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भरोसा सेल दामिनी पथकाच्या माध्यमातून पोलीस विभाग चांगले काम करत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आयोगाकडे येतात. मात्र हा वाद होऊच नये यासाठी विवाहापूर्वीच तरुण मुलामुलींचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. हुंडाबळी कायदा अस्तित्वात असूनही हुंड्यांसाठी मुलींचा छळ केला जातो. हुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार आहेत. आपल्या कर्तृत्वावर मुलींचं लग्न करा, त्यासाठी मुलींना चांगलं शिकवा. बालविवाहाबाबतही पालकांनी सजग राहावे असं आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.